नमस्कार विद्यार्थी आणि विद्यार्थींनो, माझ्या बंधू आणि मुलींनो आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, माझ्या ताई आणि तायड्यांनो, आज आपण घेऊन आलो बघा एकदम महत्त्वाचा विषय आहे. सांगायचं झालं तर सहसा भरपूर पालकांची आणि विद्यार्थ्यांची एक फोनावर फोन चालू होते किंवा इथं आठवीचा म्हणजे इथं आठवीमधून इथं आठवी जेव्हा नव्वद विद्यालयाचा सर अभ्यासक्रम असला तर तुम्ही आम्हाला सांगा आणि त्याचप्रमाणे एक बॅच पण तुम्ही सुरू करा. तर आम्ही त्या बॅचला पण सुरुवात करत आहोत. बोधाकाठचा स्टडी पॅटर्न आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आमच्या बोधाकाठचा स्टडी पॅटर्न या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी आम्ही महत्त्वाची माहिती देत जातो आणि वेळोवेळी हा अभ्यासक्रम सविस्तर त्याच यूट्यूब चॅनलवर म्हणजे आमच्या बोधाकाठचा स्टडी पॅटर्नवर तुम्हाला उपलब्ध असेल. इथून पुढे आम्ही आमची बॅचला सुरुवात झालेली आहे. तर बघा आजचा हा पहिला दिवस आहे बॅचचा. तर आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून ही बॅच सुरू करत आहोत. तर लवकरात लवकर ह्या बॅचला प्रवेश घ्या. काय आहे बघा, नवोदय आठवी जवाहर नवोदय विद्यालय अभ्यासक्रम परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आणि कशी निवड होते नववीसाठी. खरं तर नववीसाठी निवड होण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. आता बघूत आपण सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. बघा चला, मी काय म्हणतो येता नववी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा. आता काही जण म्हणतात सर तुम्ही नववीच का टाकली, कारण की तुम्ही आठवीला ही परीक्षा द्यायची आहे. का आठवीला परीक्षा देऊन नववीमध्ये तुमची निवड होणार आहे जवाहर नवोदय विद्यालय मध्ये. तर त्याच्यासाठी ही परीक्षा द्यायची आठवीमध्ये. ओके, आठवीमध्ये ज्यावेळेस फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म भरायचे, पण आपल्याला तयारी आतापासून करायची, कारण ही परीक्षा पास व्हायची आहे. आणि ह्या परीक्षेचा एक दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शालेय जीवनामधून ही जर परीक्षा आपल्या जर ह्या परीक्षा देत राहिला तर आपल्याला ज्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत MPSC UPSC या कोणत्याही परीक्षा असू द्या, तुम्हाला अधिकारी पुण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. हे महत्त्वाचं आहे. बघा जर एखादी इमारत आहे, जर इमारतीचा जर पाया पक्का असेल तर ती इमारत कशी असते, मजबूत असते. त्याचप्रमाणे हे पाया आहे, तुमचा हा पाया पक्का होण्यासाठी ह्या परीक्षा, अशा परीक्षा नवोदय असो स्कॉलरशिप असो, ह्या परीक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं तुमचा जेवढा पाया पक्का तेवढी तुमची इमारत पक्की, एवढा तुमचं टॅलेंट पक्क. ओके, तर चला आता आपण सुरू करूया वेळ न दवडता. चला तर मग बघा, येत्या नववीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षामध्ये येत्या नववीमध्ये निवड होण्यासाठी आता एक महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी 7वी पास होऊन 8वी मध्ये आले अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. तर बघा, तर अभ्यासक्रम काय, इथं 8वीच्या NCERT अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्याचे प्रश्न असतात. या परीक्षेचं स्वरूप सांगतो मी सध्या. त्याचं परीक्षेचं स्वरूप आहे. परीक्षेचं स्वरूप सांगायचं झालं तर बघा, परीक्षेच्या स्वरूपाला सुरुवात करत आहे मी. तर इथं 8वीच्या NCERT अभ्यासक्रमावर आधारित असतो हा अभ्यासक्रम. तर बघा काय असतं नेमकं बाबा, तर सांगायचं म्हणजे याच्यामध्ये 3-4 विषय मुख्य असतात. 4 विषय मुख्य म्हणजे प्रथमतः असतं गणित असतं, पहिला गणिताचे 35 प्रश्न असतात, पुन्हा असतात विज्ञानचे 35 असतात आणि भाषा विषयाचे 15 क्वेश्चन असतात. ते बघूत आपण आता. बघा गणिताचे किती क्वेश्चन आहेत, 15 क्वेश्चन आहेत. गणिताचे आहेत 35 क्वेश्चन. गणिताचे 35 क्वेश्चन आहेत आणि गुण किती आहेत, 35 गुण किती आहेत, 35 गुण. याला कालावधी असतो, टोटल कालावधी असतो. बघा कालावधी सांगायचा राहून गेला, इथं कालावधी सांगतो तुम्हाला. एकूण कालावधी असतो 2 तास. 2 तास म्हणजेच 120 मिनिट. 120 मिनिट असतो कालावधी. किती असतो, 2 तास म्हणजेच 120 मिनिट असतात. एवढे प्रश्न सोडण्यासाठी एकूण प्रश्न आहे त्याचे बघा, हे प्रश्न 100, हे पण 100, 200. तर बघा मी सांगितलं बाबा, गणितामध्ये 35 प्रश्न असतात आणि प्रत्येकी एका प्रश्नाला 1 गुण असतो. एका प्रश्नाला 1 गुण असतो. आणि गुण किती असतात बाळांनो, 35 असतात. त्याचप्रमाणे सामान्य विज्ञानचे प्रश्न देखील 35 असतात आणि त्याचे गुण किती असतात,
35, त्याचे गुण पण 35 असतात. एक प्रश्न एका मार्काला. ओके, तर बघा दुसरा म्हणजे भाषा विषयामध्ये इंग्लिश म्हणजे इंग्लिशचे असतात 15 क्वेश्चन असतात आणि त्याचे गुण किती असतात 15. त्याचे गुण पण 15 असतात. त्याचबरोबर चौथा विषय म्हणजे हिंदीचे 15 प्रश्न आणि 15 गुण. ओके, हे झाले बघा टोटल प्रश्न झाले 100, एक टोटल गुण झाले 100. ओके, 100 झाले आणि कालावधी असतो 2 तास. 2 तास म्हणजेच 120 मिनिट. हे झालं आपल्या परीक्षेचं स्वरूप. आणि हे प्रश्न कसे असतात पर्यायी असतात. मला वाटतं इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आता बघू आपण या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम. ओके, सविस्तर अभ्यासक्रम बघू. तर त्या अगोदर मी सांगतो हे ज्यांना एमपीएससी यूपीएससी परीक्षेची तयारी करायची किंवा अधिकारी होण्याचे स्वप्न आहे त्यांनी अशा परीक्षा 100% आणि 101% द्यायला पाहिजे. म्हणजे द्यायला पाहिजे. तुमचा पाया पक्का असेल तर इमारत पक्की असेल. त्याच्यामुळे सांगतो कोणत्याही शालेय स्पर्धा परीक्षेचा प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरला पाहिजे. स्कॉलरशिप असो, एमटीएस असो किंवा एनएमएस असो किंवा इतर श्रेय असो, मंथन असो, बीडीएस असो किंवा विनर असो, या सर्व परीक्षा तुम्ही अत्यंत आणि तडजोड अग्निपंख असो या सर्व परीक्षा तुम्ही देणे गरजेचं आहे शालेय जीवन जगत असताना. म्हणजे शालेय जीवनामध्ये आता बघा याचा अभ्यासक्रम गणित. पहिला गणित विषय आहे. गणिताचे उपघटक काय? गणिताचे उपघटक असतात संख्या व संख्याचे प्रकार. त्यामध्ये संख्या व संख्याचे प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या येते, पूर्ण संख्या येते, पूर्णांक संख्या येते, मूळ संख्या येते, समसंख्या येते, विषम संख्या येते, अजून जोडमूळ संख्या येते, सममूळ संख्या येते, परिमेय संख्या येते, अपरिमेय संख्या येते. असे हे संख्या व संख्याचे प्रकारावर देखील प्रश्न असतात. त्याच्यानंतर अपूर्णांक असतो. अपूर्णांक मध्ये दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा देखील यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर असतं वर्ग व वर्गमूळ असतं. घन आणि घनमूळ. 1 चा वर्ग 1, 2. वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे त्याच संख्येला गुणणे म्हणजेच वर्ग. ओके, आणि हे वर्गमूळ, घन आणि घनमूळ, घातांक आणि घातांकाचे नियम, बीजगणितातील राशी, वैजिक राशीवर प्रश्न असतात. एकचल सामायिक समीकरणावर असतात. ओके, तर बघा एकचल समीकरणावर प्रश्न असतात आणि त्रिकोण आणि क्षेत्रफळ आणि सांख्यिकी म्हणजेच सांख्यिकीवर देखील प्रश्न असतात. बघा इथपर्यंत हा झाला गणिताचा अभ्यासक्रम. त्याच्यानंतर आपण जाऊ आता विज्ञान दुसरा म्हणजे विज्ञानाकडे जायचं झालं. त्याच्यामध्ये विज्ञानाचे प्रकार किती पडतील? विज्ञानामध्ये किती विज्ञान असतात? रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र. ओके, रसायन म्हणजे केमिस्ट्री, जीवशास्त्र, बायोलॉजी आणि फिजिक्स या घटकाचा देखील समावेश होतो. तर फिजिक्स मध्ये, भौतिक मध्ये म्हणजेच भौतिकशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये आणि जीवशास्त्रामध्ये भरपूर घटक समावेश होतो. त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं पीक उत्पादन आणि व्यवस्थापन, सूक्ष्मजीव, धातू व अधातू आणि कोळसा झालं, पेशी प्रजनन झालं. पेशी म्हणजे सेल वगैरे सगळं पेशीभित्तिका असताना किंवा आणि बल आणि दाब आसन, ओके, घर्षण आसन, न्यूटनचे नियम असतील. ओके, हे सर्व याच्यामध्ये समावेश असतो. विद्युत प्रवाहाचा देखील समावेश असतो. प्रकाश आसन, ओके, प्रकाश, गती या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. नैसर्गिक घटक, रासायनिक घटक, विद्युत प्रवाहाचे रासायनिक घटक देखील यामध्ये समावेश असतो. त्याचबरोबर सांगायचं झालं तर आपला भाषा म्हणजे तर 3 नंबर इंग्रजी भाषेचा म्हणजे इंग्लिशचा देखील यामध्ये समावेश होतो. इंग्लिशचा समावेश होतो म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं बाबा इंग्लिशमध्ये? इंग्लिशमध्ये सांगायचं झालं इंग्लिशमध्ये व्याकरण येतं, ग्रामर येतं, कॉम्प्रेन्शन आहे. ओके, कॉम्प्रेन्शन मध्ये येतं आणि डायरेक्ट इनडायरेक्ट. ओके, आणि शब्दसंग्रह, वर्डवर क्वेश्चन येतात, सिनोनिम, अँटोनिम्स. ओके, म्हणी, प्रोव्हर्ब्स याचे आहेत ते एवढं विचारलं जातं. आणि त्याच्यात किती क्वेश्चन असतात? 15 क्वेश्चन असतात. त्याच्यावर किती येतात? याच्यावर 35 क्वेश्चन येतात. इथं पण 35 क्वेश्चन येतात. आणि इथं किती येतात? याच्यामध्ये इंग्रजीमध्ये 15 क्वेश्चन येतात आणि हिंदीमध्ये 15 क्वेश्चन येतात.
बघा हिंदीचं देखील व्याकरणावर प्रश्न असतात, उतार्यावर प्रश्न असतात, त्याला म्हणतात कॉम्प्रिहेन्शन, आकलन आणि वाक्य रचना यावर देखील क्वेश्चन असतात. समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतात. त्यामुळे हे झाला इयत्ता 9वी मध्ये निवड होण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा अभ्यास करा. जे विद्यार्थी सध्या 8वी मध्ये आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते आणि जवाहर नवोदयामध्ये आपली निवड पक्की करण्यासाठी या परीक्षेचा अभ्यास सविस्तर करा आणि तुमचे उद्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही परीक्षा अत्यंत देण्याची गरज आहे. तुम्ही जर कोणाला अधिकारी होण्याचं स्वप्न असेल तर अशा विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे प्रश्न असतात बहुपर्यायी आणि जेवढा तुम्ही जास्त पाया पक्का मजबूत करता तेवढा तुमच्या उद्याची वाटचाल ही यशस्वी वाटचाल असेल. आशा करतो की तुम्हाला मी समजून सांगितलेलं समजलं असेल आणि आपल्या बॅचला आजपासून सुरुवात झालेली आहे. तर माझा नंबर आहे बघा 88 066 54 982 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपल्या बॅचला इयत्ता 8वी नवोदय म्हणजेच इयत्ता 8वी नवोदय बॅच ही कायसाठी 9वी मध्ये निवड होण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या भावांनो, ताईंनो आणि सर्वांना. ओके, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरू करत आहोत आपण अभ्यास. ओके.